नमस्कार, राम राम मित्रांनो, कसे आहात? आशा करतो आनंदात असाल. मित्रांनो, पोलीस भरतीचं लहर सुरू आहे. पोलीस भरतीच्या जागा आल्यात. बऱ्याच लोकांना, बऱ्याच विद्यार्थी मित्रांना खूप सारे प्रश्न आहेत. इथून प्रश्न आहेत की डॉक्युमेंट्स काय लागतील, रनिंग फिजिकल कसं लागेल, फॉर्म कधी सुटणार आहेत, बऱ्याच गोष्टी. प्रत्येक गोष्टीचा एक एक कन्सेप्ट आपण पूर्णतः क्लिअर करून घेऊया. आजचा सब्जेक्ट आहे मित्रांनो पोलीस भरती 2025. त्याची लागणारी डॉक्युमेंट्स लिस्ट आपण घेऊन आलेलो आहोत. याच डॉक्युमेंट वरती तुम्ही फोकस करायचंय, जेणेकरून तुमची ऐन वेळेवरती धावपळ होणार नाही. तात्याराव लक्ष द्या. सुरुवातीला तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहात. तर नंबर 1 ला डॉक्युमेंट म्हणजे बेसिक पासून हायर एज्युकेशन पर्यंत जे काय असेल ते आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. सुरुवातीला 10वी उत्तीर्ण गुणपत्रक व बोर्ड प्रमाणपत्र म्हणजे तुमचं काय बोर्डाचं जे सर्टिफिकेट असतं ते बोर्ड सर्टिफिकेट प्लस मार्कशीट म्हणजे गुणपत्रक 10वीचं. हे तुम्हाला 2 डॉक्युमेंट्स इथे मित्रांनो कंपल्सरी लागणार 100%. विदाउट हे जर नसतील तर तुमची प्रोसेस तुमचं गडबड होऊ शकते. म्हणून त्याच्यानंतर 12वीचं पण सेम गुणपत्रक आणि बोर्ड प्रमाणपत्र हे किती झाले? 2 डॉक्युमेंट झाले. 10वी आणि 12वी सेम, दोन्हीचे सेम लागणार आहेत. जर कुठल्या मित्रांचं हायर क्वालिफिकेशन झालं असेल, जसं की तुमचं डिप्लोमा असेल, इंजिनिअरिंग मध्ये काय असेल, इंजिनिअरिंग झालं असेल, मेकॅनिकल डिप्लोमा किंवा XYZ कुठलाही डिप्लोमा म्हणजे 10+2 आफ्टर, त्याच्यानंतर तुमचा जर डिप्लोमा असेल तर त्याची उच्च शैक्षणिक अर्हता असणार गुणपत्रक आणि प्रमाणपत्र. इथं पण त्याचे फक्त 2 डॉक्युमेंट्स लागणार आहेत. जे 10वी आणि 12वीचे आपल्याला लागले तेच हायर एज्युकेशनचे 2 मार्कशीट अँड बोर्ड सर्टिफिकेट. इथे पण 2 डॉक्युमेंट्स लागणार आहेत. चौथं मित्रांनो LC अँड बोनाफाईड और बोनाफाईड. LC मीन्स लिव्हिंग सर्टिफिकेट, तुमचं शाळा सोडल्याचा दाखला, ज्याला आपण TC LC असं म्हटलं जातं, आणि बोनाफाईड सर्टिफिकेट. या दोन्हीपैकी एक लागणार आहे. 5वं सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट आणि कंपल्सरी आहे ते म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स. हे मित्रांनो तुम्ही रेग्युलरली आपले ड्रायव्हिंग लायसन्स लागतं. जर तुम्ही गाडी चालवत असाल, 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, तर कंपल्सरी शासनाच्या नियमानुसार ड्रायव्हिंग लायसन्स लागणार आहे. त्यातली त्यात पोलीस भरतीला हे वरचे 4 तर लागणार आहेत. त्याच्यापैकी ड्रायव्हिंग लायसन्स हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण गव्हर्नमेंट व्हॅकन्सी असल्यामुळं, गव्हर्नमेंट शासनाचे असल्यामुळं इथे ड्रायव्हिंग लायसन्स कंपल्सरी लागणार आहे. पण काही विद्यार्थी मित्राचे प्रश्न असे असतात, जर आमच्याकडे सध्या ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर आम्ही फॉर्म भरू शकतो का, किंवा काही अडचण येईल का? तर तुम्हाला फॉर्म भरायला कसलीच अडचण येणार नाही जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स सध्या नसेल तरी सुद्धा. पण ज्या वेळेस तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन येईल, बाकीचे फिजिकल लेखी ह्या एक्झाम होतील, त्यावेळेस हे तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. त्याच्यामुळे ज्याच्याकडे नसेल तेही फॉर्म भरू शकतात. पण हे लवकरात लवकर होईल तेवढं काढून घ्या तुमचं डॉक्युमेंट, हे तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स. ओके. तिसरं आहे मित्रांनो वय व अधिवास प्रमाणपत्र, डोमासाईल सर्टिफिकेट. आता बरेच लोकांचे नॅशनॅलिटी डोमासाईल एक जॉईंटली सर्टिफिकेट असतं, ते 2-4 दिवसामध्ये आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती निघून जातं. हे सुद्धा कंपल्सरी डॉक्युमेंट आहे. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आहे, EWS सर्टिफिकेट आहे, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त हे सर्टिफिकेट आहे. एवढे सर्टिफिकेट आपल्याला लिमिटेड डॉक्युमेंट लागणार. पण मित्रांनो एक लक्षात घ्या गोष्ट, नंबर 1, 2, 3, 4, 5 अँड 6 हे जे वरचे 6 प्रमाणपत्र आहेत, सर्टिफिकेट आहेत तुमचे 6, 1 ते 6 नंबर, हे तुम्हाला कुठलीही कास्ट असू द्या, तुमचा कुठलंही काही असू द्या, हे 100% विदाउट फेल कंपल्सरी लागणार आहेत, म्हणजे लागणार आहेत. आता प्रश्न उरला नंबर 7, 8 आणि 9 हे 3 सर्टिफिकेट कोणाला लागणार आहेत, कसे लागणार आहेत. हे काही लोकांना, विद्यार्थी मित्रांना लागणार आहेत, काही लोकांना नाही लागणार आहेत. ते कसं जाणून घ्यावा. कास्ट सर्टिफिकेट, जर तुम्ही कास्ट मध्ये असाल तर तुम्हाला कास्ट, तुमची कुठलीही कास्ट असू द्या, त्याच्यामध्ये जी कास्ट आहे त्याचं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे सुद्धा कंपल्सरी डॉक्युमेंट लागणार आहे. फक्त SC NT सोडता, जर तुम्ही अदर कास्ट म्हणजे जनरल मध्ये असाल, ओपन मध्ये असाल, फक्त SC NT सोडता हे सुद्धा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सगळ्यांना लागणार आहे. म्हणून हे सुद्धा तुम्ही काढून घ्या. हे वरचे 6 तर कंपल्सरी, पण हे याला काही स्पेसिफिक मर्यादा आहेत, म्हणून हे
जे या क्रायटेरियामध्ये बसतात त्यांनी काढून घेणं कंपल्सरी आहे. 8वं मित्रांनो, EWS सर्टिफिकेट एक्सेप्ट मराठा न्यू सर्टिफिकेट. तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला त्याची आवश्यकता नाही मित्रांनो. पण जे विदाउट ओपन कॅटेगरीमध्ये आहेत आपले मित्र बंधू, त्यांना हे कंपल्सरी लागणार आहे. पण याच्यामध्ये एक ट्विस्ट अशी आहे मित्रांनो, याची जर एक्सपायरी डेट तुमची संपली असेल आजच्या डेटला तर ती तुम्ही नवीन काढून घ्यावं. कारण जर तुमचं डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशनला ज्यावेळेस येईल, जर त्याचं एक्सपायरी डेट संपली असेल तर ते अलाउड करत नाही. म्हणून ज्या विद्यार्थी मित्रांची सर्टिफिकेट एक्सपायरी डेट संपलेली असेल त्यांनी आज उद्या 2 दिवसामध्ये काढून घ्या. पॉसिबल होईल तेवढं लवकरात लवकर काढून द्या. म्हणजे तुमचं एक एक फंडा क्लिअर करायचा. डॉक्युमेंट क्लिअर, फिजिकल क्लिअर, रनिंग क्लिअर, लेखी परीक्षा क्लिअर, एक एक फंडा जर तुम्ही नोट डाऊन करून एक एक क्लिक आणि व्यवस्थित केलं तर तुमचं होणार आहे. आता लास्ट डॉक्युमेंट आहे मित्रांनो, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त. काही विद्यार्थी मित्र आपले असे आहेत जे प्रकल्पग्रस्तामध्ये येतात. म्हणजे त्यांचा जो गाव आहे, तालुका आहे किंवा जिल्हा आहे, त्यांच्या स्पेसिफिक गावामध्ये प्रकल्पग्रस्त असतात. भूकंपग्रस्त, जिथे भूकंप वगैरे झालेले त्याचं एक सर्टिफिकेट असतं स्पेसिफिक, ते तुम्हाला तहसीलमध्ये काढून मिळेल किंवा तुमच्या नेट कॅफेवरती पण मिळेल. हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला खूप सोप्या साध्या पद्धतीने आपल्या ऑफिशियल गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर काढून मिळतात. फक्त त्याला काही डॉक्युमेंटला थोडा जास्त वेळ लागतो, काहीला 2-4 दिवसामध्ये निघतात. पण मित्रांनो, हे जे तुमची डॉक्युमेंट्सची भानगड आहे ना, ती 2-4 दिवसामध्ये संपून घ्या. कारण याच्यामध्ये वेळ आपल्याला जास्त घालायचा नाही. आपल्याला बाकीचे फिजिकल, लेखी, बाकीच्या सगळ्या भानगडी, त्याच्यामुळे हे डॉक्युमेंट एका फाईलला लावून ठेवायचे. आणि 10 नंबरचं आणि सगळ्यात लास्ट महत्वाचं तुमचं पॅन, आधार हे तर कंपल्सरीच आहे. त्याच्याशिवाय हे डॉक्युमेंट, एकही डॉक्युमेंट तुमचा निघणार नाही. शिवाय तुमचं LC आणि मार्कशीट हे निघतील. पण हे डॉक्युमेंट काढायचं असेल तर आधार आणि पॅन तर कंपल्सरीच आहे आणि ते प्रत्येकाचं 100% असतं. ओके, अशा प्रकारे हे डॉक्युमेंटची लिस्ट आहे. या लिस्टनुसार तुम्ही डॉक्युमेंट काढून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल, कुठल्या डॉक्युमेंटला काही इश्यू येत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये ड्रॉप करा मेसेज. मी त्याच्यावर सोल्युशन 100% देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. ठीक आहे, हे डॉक्युमेंट लक्षात असू द्या, नोट डाऊन करून घ्या. जर तुम्हाला काही इश्यू येत असेल तर आपण तो पण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. अशाच प्रकारे मित्रांनो हे तुम्हाला समजलं असेल आशा करतो. भेटूया आपण नवीन कन्सेप्ट सोबत, नवीन ट्रिक सोबत, नवीन आयडिया सोबत, नवीन सजेशन सोबत. त्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय, धन्यवाद.